कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपुरात भव्य मोर्चा 4 वाजेपर्यंत वाट पाहणार, नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय घेता येईल ते आम्ही करू, फडणवीसांची प्रतिक्रिया। दंगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजप नेत्याचा अवमान केला नाही, कोणत्याही समाजावर अन्याय नको हीच शिंदेंची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। पुण्यातील जैन बोर्डिंग बाबत रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा। बडेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं, धंगेकरांची मागणी। नवनाथ बन यांच्याकडनं धंगेकरांचा बावळट नोबिता असा उल्लेख। रवींद्र धंगेकर 12 पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आले, बन यांची टीका। गोखले ग्रुपच्या माघारीनंतर जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातून ट्रस्टही अधिकृत माघार घेणार। धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणी दरम्यान ट्रस्टच्या वकिलांची माहिती। व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्ट अर्ज दाखल करणार। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय, फडणवीसही आमच्यासोबत मोहळ फसू नयेत म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग। जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांचं विधान। 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा। जाहीर केलेल्या पॅकेजमधील 8,000 कोटी वितरित। नुकसान भरपाईसाठी आणखी 11,000 कोटींची मान्यता, फडणवीसांची माहिती। कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी। सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा मकरंद पाटलांचा आरोप। सूत्रांची माहिती। तर कॅबिनेटमध्ये कोणताही वाद नाही, सामंतांकडून स्पष्ट। तक्रार नसल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी नाही। काही जण विनाकारण अन्याय झाल्याचं ओरडतात, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, आदित्य ठाकरेंच्या कालच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। मुख्यमंत्र्यांसोबतच्या आजच्या बैठकीवर शेतकरी नेत्यांचा बहिष्कार, तर आंदोलनाच्या दिवशी बैठक का? सरकारने इथेच बैठकीला यावं, कर्जमाफीची घोषणा करावी, बच्चू कडूंची मागणी। जळगावच्या शिवरामनगरमधील एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्तानं बाहेरगावी गेले असताना चोरीची घटना। 7 ते 8 तोळं सोनं चोरीला गेल्याची माहिती। अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, आता त्याला मुंबई गिळायची आहे। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख, तर उद्धव ठाकरेच भस्म्यारोप झालेला अॅनाकोंडा, शिंदेंचा पलटवार। उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, तर उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचे नागोबा, आशिष शेलार यांचीही टीका। महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत, मुंबईतून अमित शहांची गर्जना। कुबड्या बोलून शहांकडनं शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान। स्वाभिमान असेल तर शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं, संजय राऊतांची टीका। अमित शहांच्या वक्तव्याचा दुसरा कोणताही अर्थ नाही। महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, शक्य तिथे महायुतीमध्ये लढणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। अजित पवार यांचेच काही नेते भाजपच्या वाटेवर। 2029 मध्ये 2 कुबड्यांकडे नेते राहणार नाहीत। शिंदेना उद्धव ठाकरेंकडे तर अजित पवारांना शरद पवारांकडे चर्चेसाठी यावं लागेल, रोहित पवार यांची टीका। फलटण महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। मृत्यू गळफास घेऊन झाल्याचा उल्लेख। मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत, तर गोपाळ बन्ने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर युवा काँग्रेसचं महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन। दिल्लीमधील रायसेना रोडवर निदर्शनं। सोनं 4,300 रुपये तर चांदी 6,000 स्वस्त। सोनं 1,18,200 रुपये प्रतितोळा, तर चांदी 1,45,000 नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचं संकट। आजपासून पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळाचा विदर्भाला फटका बसणार।